मित्रांनो, आजची मोहीम ही साधी सुधी नव्हे, तर जवळपास 54 किलोमीटरचा अंतर प्रवास करून स्वराज्याची मोहीम यशस्वी बनविणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याची, स्वामीनिष्ठेची मोहीम पन्हाळा ते पावनखिंड. पन्हाळगडावर बाजीप्रभू देशपांडे यांचे दर्शन घेऊन या मोहिमेला सुरुवात झाली. सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि आम्ही या ठिकाणी ट्रेकिंगला सुरुवात करत आहोत. रिमझिम असा पाऊस देखील या ठिकाणी आहे. जवळपास 400 मावळे या मोहिमेसाठी रवाना झाले. पन्हाळगडावरून छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल मावळे ज्या मार्गावरून गेले तोच मार्ग पुन्हा एकदा. प्रत्येक पाऊल जपून टाकत डोंगर दऱ्याखोऱ्यातील चिंचोळ्या मार्गावरून मावळा निघत चालला. काकू, गावाचं नाव काय आहे काकू? तुरुकवाडी. आता आपण पोहोचलोय तुरुकवाडी मध्ये. भात शेती येथील मुख्य पीक आणि याची लागण देखील सुरू होती. गावाचं नाव काय? हा, म्हाळुंगे. काय म्हाळुंगे गाव पार करून आपण पोहोचतोय आता मसाई पठारावर. मसाई पठार म्हणजे निसर्ग सौंदर्याची खाणच. हिरवाईनं नटलेला, पाण्याने तुडुंब भरलेला हा भाग पाहत कधी पुढे गेलो कळलेच नाही. प्रत्येक ठिकाणी हे निशाण आहे, त्यामुळे आपण रस्ता चुकूच शकत नाही. उलट्या धबधब्याचा नजारा डोळ्याचे पारणे फेडतो. हे गाव कुठलं बाळा? कुंभारवाडी. आता खोतवाडी राहिली फक्त 2 किलोमीटर अंतरावरती. पावणे 4 वाजलेले आहेत. कुंभारवाडीमध्ये जेवण करून आपण पुन्हा मार्गस्थ होत आहोत. जाता जाता निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार पाहावयास मिळतो. आणि मित्रांनो, मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. नाव काय बळा? गावाचं नाव काय? हा, गावाचं नाव काय? खोतवाडी. वय मुसळधार पावसामुळे झालेल्या चिखलातून मार्ग काढत मावळे पुढे पुढे निघत होते. आता आपण पोहोचलोय मंडलाईवाडी या गावामध्ये. आता आपण आहोत धनगरवाडी गावामध्ये. संध्याकाळचे 7 वाजले आहेत आणि आपण आता पोहोचलोय करपेवाडीमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी. दमलेले मावळे लवकरच झोपी गेले. याचा हा दुसरा दिवस ट्रेकिंगचा. करपेवाडीतून आता आम्ही निघत आहोत. सकाळचे 7:30 वाजले आहेत. रात्रभराच्या मुसळधार पावसाने पायवाट ही चिखलांनी माखली होती, परंतु अशातून मार्ग काढत आम्ही पुढे निघालो. गावाचं नाव काय बळा? कळकेवाडी. आता आपण पोहोचलो रिंगेवाडी गावामध्ये.
आपला प्रवास सुरू होतोय पुन्हा एकदा माळेवाडी गावातून पावनखिंडकडे. बा गाव कुठलं रे? पाटेवाडी. मुसळधार पावसामुळे झऱ्यांचा येणारा खळखळ आवाज, हिरवीगार भात शेती व गर्द अशा जंगलातील चिंचोळी वाट हा अनुभव न्याराच होता. इथपर्यंतचा प्रवास नक्कीच शक्य नव्हता, पण शक्य झाला तो फक्त मित्रांच्यामुळेच. थकलेल्या शरीराला थोडंसं नाचवलं. खळखळणाऱ्या झऱ्यात उड्या मारण्याचा मोह आवरला नाही आणि पुन्हा एकदा त्याच जिद्दीने पुढे निघालो. चिंबशी आंघोळ झाली आहे आणि वरून पावसाच्या सरी मुसळधार अशा कोसळतात. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे, म्हणून बाजीप्रभू देशपांडे यांनी याच खिंडीमध्ये शौर्याची लढाई केली व स्वराज्यासाठी बलिदान दिलं. रक्ताने भिजली घोडकिंड सारी, स्वराज्यासाठी दिली प्राणांची बाजी, असा स्वामीनिष्ठ वीर होणे नाही. धन्य ते बाजी, धन्य ते शिवाजी. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव.